नमस्कार मित्रांनो, मी संदीप गायकर सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल एच जी मोटर रायडिंगमध्ये. आणि सकाळी 6:30 वाजताच आपण राईड सुरू केलं आहे, पण मी काही शूट नाही केला होता कारण लास्ट टाईम निघालो होतो ना, तर बराच अहमदाबाद हायवेचं जे काम चालू होतं चिंचोटीपासूनचं घोडबंदरपर्यंत, तर रस्त्याचं काम खूप खराब होतं आणि एवढं धूळ उडत होतं त्या टायमामध्ये. अक्षरशः घोडबंदरला येऊन थोडक्यात आंघोळीच करावी लागली. त्यामुळे मी काहीच व्यवस्थित शूट नाही केला. तर इथून मी व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे. त्यावर अहमदाबाद हायवेचं सांगायचं झालं तर आता जसं मी आलो तो एकदम व्यवस्थित रस्ते बनवलेत सिमेंटच्या ह्याच्यामध्ये, पण जे डांबरी रस्त्यावरून जी मजा होती ना, ती आता सध्या तरी नाही आहे. कारण डांबरी रस्त्यावर गाडी चालवण्याची फील एकदम अलग आहे. आणि आत्ता जी राईड करून आलो ना, तर गाडी प्रॉपरली सीधा चालत नाही, ब्रेक डान्स करत आलो आहे मी. तर मंडली मुंब्रा बायपासच्या रोडवरती आपण आता आलेलो आहे आणि हा नजारा बघू शकता तुम्ही. काही रुजरांनी खाली मुंब्रा रेल्वेची लाईन आहे आणि या साईडला पूर्ण एक साईड म्हणजे डोंगर आहेत. आता मुंब्रा क्रॉस करतो, त्यानंतर अपडेट येतो. आताही सध्या नवीन ब्रिज बनवले आहे आणि त्याचं पण काम पूर्णपणे झालेलं आहे. म्हणजे कसं आहे ना, क्रॉसिंग आपल्याला करायला मिळत नाही. 4 रस्ते लागतील. असं नाका जो येतो तो इथे आपल्याला बघायला मिळणार. आता डायरेक्ट आपण वरून पास होतो आणि खालच्या गाड्या खालून पास होतो, त्यामुळे ट्रॅफिक बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. चहा पिते का? तर आम्ही गुलाचा चहा पिणार आहे. ते ॲक्च्युली आउटसाईडला जायला लागणार आहे. काही हरकत नाही, जिथे आपल्याला चांगलं काही मिळणार आहे ना. तर मुंब्रामध्ये आला तर इथे या नक्की, खूप जबरदस्त चहा मिळतं. चला तो चहा पिऊया. येवले आता गुळाचा चहा मिळेल ना? एक दे, 2 करूया ना. ते मिसेस चालले लग्नाला आणि आज रिटर्न होणार आहे बहुतेक, आणि आपण 2 दिवस आराम करणार आहे. तर तिला आपण इथेच आता बाय बाय करूया. लग्न उरकलं की लगेच निघून जा. जास्त खुश नसते चेहऱ्यावर, बघा स्माईल नाही बघा. चला आता चहा पिऊन झाल्यावरती भेटूया. चहासाठी ब्रेक घेतलेला, तर चहा भारी होती आणि मुंब्रामधले रोड पण भारी. त्यामध्ये मिसेसला गुलाबचा चहा एवढा आवडला की पहिला आम्ही पियालो, त्यानंतर अजून एक कप मारला. बाबा इथे सांभाळायला लागतं. इथे एक ॲक्च्युली वरून ब्रिज झाली ना, तर इकडचं पण टेन्शन निघून जाईल. एवढंच राहिलं आता. तर या रेड कलर माझा खूप फेवरेट कलर आहे. जेव्हा पण मी गाडी गेली ना, तर माझी गाडीचा कलर हा रेड कलर असणार. हा बघा, तर हा फक्त एक तुम्हाला धक्कात नका मिळणार आहे ह्या रोडला. बाकी कुठेच टोल प्लाझा नाही आहे. कोणता आहे माहिती आहे का? सील फाटा. ओके, फक्त सील फाटा हा जगात टोल नाका इथे लागतो, बाकी कुठे काहीच नाही. मी जेव्हा पण खोपोलीत जातो तर ह्याच रूटने जातो. सर्वात बेस्ट रूट मला तरी वाटतो. कसली दगदग नाही, काय नाही. हे बघा, सिग्नल लागलं आहे तरी कोण इकडून जातोय कोण तिकडून जातोय, बघून कोणाला काय फरक नाही पडत आहे. त्याच्यानेच काय होतं, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण नाही, ज्याला त्याला घाई आहे. हा बघा कुठून गेला, बघा तो बघा गेला तिकडे. आता ह्यांची बारी आहे, हे लोक जातील
पण यांची बारीच नव्हती. हे बघा समोरून ट्रक येतोय, बाकीचे निघून गेले. हे सगळा असा कारोबार आहे. तर ठीक आहे, थोडं दाखवायचा काय प्रयत्न केला माहिती आहे का. हे असं आहे आपली दुनियामध्ये चालतंय. बघा झिरो झालेला आहे. आपण सिग्नलचा नियमाचं पालन केलं आहे. लय मोठा तीर मारलाय आपण. शपथ सांगतो ना तुम्हाला, सिग्नलवर थांबला तर त्याच्यासाठी आपल्याला 2 रुपये आपल्या अकाउंटमध्ये आलं पाहिजे. फायनली पनवेलची कलबोली ब्रिज क्रॉस केली आणि आपण आता लागलो आहे गोवा रोड. गोवा आणि खोपोलीला पण जाऊ शकतो, असं काही नाही. गोव्याला पण जाऊ शकतो, खोपोलीला पण जाऊ शकतो, याच रोडला आहे. पण मी पनवेलच्या बायपास रोडने चाललो आहे, म्हणजे परत एंटर मी खोपोली रोडलाच होणार आहे. पण एक नंबर रोड असतो हा मित्रांनो. माझं जर स्पीडमध्ये बाईक चालवायची असेल ना तर ह्या रूटला एक नंबर. रस्ते एवढे सुपाब आहेत ना, मी ह्या लेननेच जातो जास्तीत जास्त. हो बाल दिल का नजारा जा रहा है, जो हाल दिल का हो रहा है. हिमालय यार, हिमालय. मस्त गाडी, मस्त गाडी. पूर्ण ऑलराऊंडर टुरिस्ट बाईक आपण बोललं जातं. मस्त वाटतंय. समोर एक डोंगर आहे आणि डोंगराच्या मधून असा एक समोर आडवा रस्ता गेला आहे. बरं आहे, समोरवरून आपण लेफ्टला घेणार आहेत. लेफ्टला गेल्यावर पनवेल, नंतर पनवेलवरून तुम्ही गोवा रोड वगैरे अपडेट करू शकता किंवा खोपोली रोड अपडेट करू शकता. आणि इकडे जाणार ते जैनपेटी पुरण साईडला रस्ता जाणार आहे. आपण घेणार आहे लेफ्ट. तर मित्रांनो, रस्त्याने जेव्हा पण गाडी बाईक काय चालवाल ना तर दुसऱ्याला त्रास न होणार अशा पद्धतीत चालवा. कारण गाडी चालवताना दुसरं डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, हा सर्वात मोठा फंड आहे. लो ड्रायव्हिंग सेफ ड्रायव्हिंग, त्या हिशोबाने गाडी चालवा. कोणाला त्याचा त्रास नाही होणार पाहिजे आपला. आणि समोर बाजूने जाते ती ट्रेन लाईन. तर खूप नजारे खूप छान आहे त्या रस्त्याला. पनवेल बायपास रोडला आता मी थोडक्यात खोपोली रोडला जॉईंट होणार आहे. तर मग खोपोली रोडवर गाडी चालवण्याची जी मजा आहे ना ती काहीतरी अलगच असते. कारण मस्त डांबरी रस्ते असतात. फुल एन्जॉय होतं त्यावर. जेवढे पण बायपास रस्ते बनवलेत ना, त्याला एक नंबर रस्ते बनवलेत. काय माहिती आहे का, एकदम हायफाय रस्ते, म्हणजे डायरेक्ट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट. तर चला भेटूया खोपोली रोडवरती गेल्यानंतर. तर मंडळी, खोपोली रोडला आपण आता शेडोंग टोल प्लाझा पोचलो आहे. तर हे ना आपण पुढे करूया. हां हां, आहे ना, येतात सांगायला. बरोबर येतात सांगायला ना. मित्र पुढे गेला तो बघितलात का, तो मला सांगतो की माझ्या गाडीमध्ये हवा कमी आहे आणि मी पुढे जाऊन थांबणार. आणि तो पुढे गेल्यावरती बघा इथून कुठेतरी बाजूला निघेल गावामध्ये, तुम्ही लक्ष ठेवा. आणि ते लोक सांगतात असं की हवा कमी आहे. तर मित्रांनो, असं काही नसतं आहे. तुम्ही तुमच्यावर कॉन्फिडन्स ठेवा. आणि जर तुम्ही पंक्चर त्याच्यामध्ये गेलात तर बघा तरी राईड घेतलं आणि तो निघून गेला तिकडे. आणि पुढे कुठेतरी काहीतरी असणार आहे पंक्चरचं शॉप. बघा, पंक्चर तुमचे काढणार कमीत कमी 10-12 पंक्चर आरामात काढणार ते लोक चालाकी. तर अशा लोकांपासून सावधान राहा की माणूस पैशासाठी काहीही करू शकतो. तर मित्रांनो, हे धंदे आहेत सगळे. आणि मला पूर्ण कल्पना होती कोणीतरी मला येऊन सांगणार. आणि ते लोक अशा लोकांना जास्त करून सांगतात त्यांच्या पाठी कोणी लेडीज बसलेली असेल. समजलं का. तर प्लीज सावध राहा. ओके. आणि ही काही माझीच व्हिडिओ नाही आहे, याच्या पहिले दुसरे पण बरेच व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला ह्या रूटलाच ते बघायला मिळणार आहे, शेडोंग फाट्याच्या आसपास. ठीक आहे, चला आता आपण भेटूया अशी तर डायरेक्ट खोपोलीच्या पहिलाच जेव्हा मी गावामध्ये एंट्री करेल. बघूया, तिकडे लग्नाचा सीझन आहे. लग्न कसं पार पडतं, थोडं लग्नात बिझी राहणार आहे. काही व्हिडिओ शूट करणार नाही आहे तिकडं, काय तिथं मोटो ब्लॉग नाही बनवायचं आपल्याला. आपलं मोटो ब्लॉग खाली आता बाईकवरतीच सीमित आहे थोड्या टाईम. याच्या पुढचा लवकरात लवकर एक ब्लॉग येईल माझा, तो म्हणजे जेजुरीला जाण्याचं प्लॅनिंग आहे माझं.
आणि ते पण आम्ही कपल राईड करणार आहेत, मिसेस आणि मी दोघेच. आणि कमीत कमी आज 2 ते 3 दिवसाचा आमचा सफर असणार आहे. तर मी पण त्याची तयारीला लागलेलो आहे, ऑलरेडी तयारी केली आहे, गाडीची सर्व्हिसिंग बाईक. आणि समजा आज बाईकची ट्रायल आपली आहे, तर कुठे काय आपल्याला दिक्कत आली तर आपण ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहेत. कुठं चाललाय रे राजा? मित्रांनो काय आहे ना बघा, मी पहिलाच बोलवतो की कुणाला डिस्टर्ब नको होईल असं गाडी नका चालू. बघा ह्या लेन्थला होता त्या लेन्थला गेला, काय बोलायचं बघा. आणि मी पाठी मिररमध्ये बघतोय गाड्या जे येत आहेत त्यांना मी पास होऊन देतोय आणि त्या पास झाल्याच्या नंतर मी गाडी चालवतो. तर असं आहे. हेल्मेटची बोलायला लागतं आणि मी थोडा तरी राईडचा आनंद घेतो, कारण मला सवय आहे राईडचा आनंद घेण्यात. कारण गाडी पास नाही करून तर फायदा काय? थोडं राईड घ्यावाच लागतं, कारण जरुरी आहे आयुष्यामध्ये. हां, हेड स्पीड थोडा आहे. काम करायचं बाबा, आपण गाडी लगेच स्लो करायची, आपल्या कामाला खोपली 7 किलोमीटर आहे इथून आणि आपल्याला खोपलीला नाही जाता थोडं मागेच थांबायचं आहे. त्यामुळे जास्त काही टेन्शनचं काम नाही. ठीक आहे, बऱ्याच दिवसांनी बाईकवरून निघालो आहे, तर थोडं जरा फरक पडणार आहे. कारण काय माहिती आहे का, कोणत्याही दिशेला गेलं तर आपल्याला, आणि जेव्हा रेड कलर आपला फेवरेट कलर आहे,